संक्रांत म्हटलं की ब्लॅक कलरची साडीला खूप महत्त्व असतं आणि प्रत्येक गृहिणीकडं ब्लॅक कलरची साडी असेलच असं नसतं। काही वेळेला आपण ब्लॅक कलर अवॉइड करतो किंवा ब्लॅक कलर घालायचं नसतं, पण संक्रांतीसाठी आपल्याला ब्लॅक कलर खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे प्रत्येकीला वाटत असतं की आपल्याकडे एखादी तरी ब्लॅक कलरची साडी असायलाच हवी आणि तुमच्याकडे अशी ब्लॅक कलरची साडी नसेल किंवा नववधू असेल तर तिला सुद्धा असं वाटत असं की हा सगळ्यात पहिला नववर्षातला सण आहे, तर आपल्याकडे सुद्धा अशी ब्लॅक कलरची साडी असायला हवी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्ही अशा कोणत्या लेटेस्ट ब्लॅक कलरच्या साड्या आलेल्या आहेत ज्या संक्रांतीमध्ये घातल्यानंतर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप छान आणि मस्त वाटेल। सो यस, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिली साडी मी म्हणेन पैठणी, आणि पैठणी म्हणाल तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे। पैठणी ब्लॅक कलरमध्ये अतिशय सुंदर दिसते आणि अशी पैठणी जर तुम्ही घातली तर नक्कीच तुम्ही गॉर्जस दिसाल। पैठणीमध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये बुट्ट्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला ब्लॅक साडीमध्ये मिळून जातील। अशी पैठणी घातल्यानंतर नक्कीच तुम्ही खूप सुंदर अशा दिसून जाल। पैठणीमध्ये म्हणाल तर खूप साऱ्या व्हरायटी ब्लॅक साडीमध्ये तुम्हाला मिळून जातील। कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये ब्लॅक म्हणा, ब्ल्यू म्हणा, रेड म्हणा, ग्रीन म्हणा, लाईट कलरच्या म्हणा किंवा गोल्डन कलरची बॉर्डर असलेल्या अशा खूप असंख्य अशा व्हरायटी तुम्हाला पैठणीमध्ये ब्लॅक साडीमध्ये मिळून जातील। जर तुम्हाला ब्लॅक कलरची साडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही पैठणी एकदा चॉईस करू शकता, बघू शकता। पैठणीमध्ये आपला लुक जो आहे संक्रांतीसाठी तो अतिशय खूप सुंदर असा दिसणार आहे। सो यस, पैठणीमध्ये नक्की तुम्ही ट्राय करू शकता। त्याची साडी आहे ती म्हणजे खादी सॉफ्ट सिल्क साडी। खूपदा असं होतं की आपल्याला काठपदराची साडी घालायची असते आणि ती सॉफ्ट सुद्धा हवी असते, त्यावेळेला हा एक बेस्ट ऑप्शन आहे खादी सॉफ्ट सिल्क साडी। ह्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये खूप मस्त मस्त अशा साड्या आहेत, नेसायला सोप्या, खूप मस्त, कधीही तुम्ही पटकन घालू शकता अशी ही साडी आहे। खूप सॉफ्ट असल्यामुळं नववधू जरी असेल तर पटकन अशी साडी घालू शकते। ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटी मिळतील आणि ह्याची प्राईससुद्धा तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये अगदी 1,500 पासून स्टार्ट होते, त्यामुळे तुम्ही अशी साडी नक्की परचेस करू शकता। ह्यामध्ये तुमचा जो लुक आहे तो खूप सॉफ्ट असल्यामुळं मस्त, चांगला आणि उठावदार दिसेल। नक्की तुम्ही अशी साडी ट्राय करू शकता। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे हँड प्रिंट साडी, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आजकाल हँड प्रिंट साड्यांचा खूप ट्रेंड आहे। त्यामुळे ज्या नववधू आहेत किंवा ज्यांना खूप काहीतरी वेगळं स्टायलिश असं करायचं आहे, युनिक असा टच द्यायचा आहे, तर तुम्ही नक्कीच अशा हँड प्रिंटच्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच अशा साड्या ट्राय करू शकता, जेणे तुमचा जो लुक आहे तो थोडासा मॉडर्न सुद्धा वाटेल। आणि अशा ब्लॅक कलरच्या हँड प्रिंटच्या साड्यांमध्ये खूप व्हरायटी, खूप प्रिंट तुम्हाला मिळून जातील, त्यामुळं अशी साडी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। अशा साड्या तुम्हाला 1500 पासून स्टार्ट होतील, नक्की तुम्ही अशी साडी ट्राय करू शकता। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ब्रासो साडी, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ब्रासो साडी ही नेहमीच एव्हरग्रीन असते। त्यामध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील। अगदी कॉलेजच्या मुलींपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत अशा ब्रासोच्या साड्या घातल्या जातात आणि ह्यामध्ये पॅटर्नमध्ये म्हणाल तर खूप व्हरायटी, खूप डिझाईन्स तुम्हाला मिळतील। खूप मस्त अशी चापून साडी बसते, त्यामुळे ब्रासोची साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ह्यामध्ये नक्कीच तुमचा एक एलिगंट आणि ट्रेंडिंग असा लुक वाटेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही ब्रासोची साडी अशी ट्राय करू शकता। आणि अशा साडीची स्टार्टिंग प्राइस जी आहे ती 1300 पासून आहे, त्यामुळे येत्या संक्रांतीसाठी नक्की तुम्ही अशी ब्रासोची साडी जी आहे तुम्ही एकदा ट्राय करू शकता। त्याची साडी आहे ती म्हणजे डिझायनर सिल्क साडी, आणि डिझायनर सिल्क साड्यांमध्ये म्हणा खूप साऱ्या तुम्हाला व्हरायटी मिळून जातील। अशी साडी घातल्यानंतर नक्कीच तुमचा जो लुक आहे खूप स्टायलिश आणि मस्त वाटेल, त्यामुळे अशी डिझायनर साडी नक्की तुम्ही ट्राय करू शकता। ह्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील आणि अशी साडी घातल्यानंतर नक्कीच तुम्ही खूप छान आणि आकर्षक दिसू शकता। नेक्स्ट साडी आहे ती म्हणजे सिल्क साड्यांमध्ये असणारी टेम्पल सिल्क साडी, आणि अशी साडी आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। टेम्पलची सिल्क साडी, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटी मिळून जातील, बॉर्डरमध्ये खूप व्हरायटी मिळतील आणि अशी ब्लॅक कलरची टेम्पल साडी घातल्यानंतर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप मस्त आणि चांगला दिसेल। अशी साडी तुम्हाला 1700 पासून स्टार्ट आहे, तर नक्की एकदा तुम्ही टेम्पल सिल्क साडी ट्राय करू शकता, जेणेकरून संक्रांतीमध्ये पारंपरिक आणि युनिक असा टच तुम्हाला देता येईल।
नेक्स्टची साडी आहे ती सगळ्यात माझी फेवरेट असणारी, ती म्हणजे मल कॉटनमध्ये. आणि तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे, ज्या ऑफिस गोईंग स्त्रिया आहेत किंवा ज्यांना युनिक असा टच द्यायचा आहे, त्या नक्कीच अशा कॉटनच्या साड्या ट्राय करू शकतात. ह्यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी मिळतील, असंख्य प्रिंट मिळतील आणि अशा साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अगदी चापून बसतात, खूप नेसायला सोप्या अशा साड्या आहेत. आणि तुम्हाला युनिक असा संक्रांतीसाठी टच द्यायचा असेल तर ब्लॅक साड्या ज्या कॉटनच्या आहेत त्यामध्ये खूप व्हरायटी तुम्हाला मिळून जातील आणि अगदी 400 ते 500 पासून तुम्हाला मिशोवरती अशा साड्या मिळून जातील. सो यस, तुम्ही अशा मल कॉटनच्या साड्या नक्की संक्रांतीसाठी ट्राय करू शकता. त्यानंतरची जी साडी आहे ती म्हणजे जिमी चूची साडी. आणि जिमी चूची साडी खूप ट्रेंडमध्ये आहे. ह्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरची साडी नक्कीच मिळून जाईल आणि ह्यामध्ये तुम्ही नक्कीच खूप गॉर्जस, ट्रेंडिंग आणि स्टायलिश दिसू शकता. ही साडी घातल्यानंतर आपल्याला जास्त काही आवरायची अजिबात गरज नसते, कारण साडी घातल्यानंतरच आपला लुक हा खूप छान दिसायला लागतो. ह्यामध्ये खूप साऱ्या प्रिंट, खूप मस्त अशा व्हरायटी तुम्हाला मिळून जातील. ही साडी नक्कीच तुम्हाला 2000 पासून मिळून जाईल. त्यामुळे जिमी चूची साडी तुम्ही संक्रांतीसाठी नक्की ट्राय करू शकता. त्यानंतरची जी साडी आहे ती लास्ट अँड बेस्ट साडी आहे, ती म्हणजे ब्रोकेडची साडी. आणि ब्रोकेडच्या साडीमध्ये म्हणाल तर पारंपरिक असं सुद्धा लुक वाटतो आणि म्हणाल तर नक्कीच आपल्याला युनिक टच देणारा सुद्धा लुक वाटतो. त्यामुळे ब्रोकेडची साडी ही परंपरेनुसार खूप नेसली जाते. त्यामुळे अशी साडी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. ह्या साड्यांमध्ये खूप व्हरायटी आहेत आणि ब्लॅक कलरची ब्रोकेडची साडी घातल्यानंतर नक्कीच आपण पारंपरिक आणि युनिक असा टच देऊन जातो. त्यामुळे नक्की अशा संक्रांती साडी तुम्ही साडी ट्राय करू शकता. ही साडी नक्कीच तुम्हाला 2000 पासून स्टार्ट आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही संक्रांतीसाठी अशी ब्रोकेडची साडी नक्की ट्राय करू शकता आणि मस्त दिसू शकता. सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीसाठी लागणाऱ्या ब्लॅक कलरच्या साड्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी, कोणत्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, त्याची प्राइस काय आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांमध्ये तुम्हाला कुठली आवडली असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडं जर हेल्पफुल वाटलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही भरभरून असं प्रेम करताय, खूप सारे कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. असंच प्रेम देत राहा आणि मी सुद्धा असेच व्हिडिओ बनवत राहीन. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.